किती दुःखी आहेत ते तर काही थोडेसे खुश नाही राहू राहिले बिचारे. जेव्हापासून कविता गेली तेव्हापासून ना बरोबर जेवू राहिले ना खाऊ राहिले, त्याला काही करमू नाही राहिलं. हो ताई, मला पण चांगलं नाही वाटत आहे, पण काय करू शकतो आपण, काय करू शकतो. कवितानं झालं नव्हतं पाहिजे पण, आहे ना. हो झालं तर नव्हतं पाहिजे, पण तिच्या जागी कोणती बाई असती तर गेलीच असती. आता एवढी करू राहिली ते मोहिनी, कोण सहन केलं असतं. पण इथं राहून तिनं परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे होतं ना, तोंड द्यायला पाहिजे होतं. हो, इथं राहून तिनं परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे होतं. आपण जे होतो तिच्यासोबत, तिनं जायला नव्हतं पाहिजे. जाऊ दे आता, तिचंही बरोबर आहे. कोणती बाई एवढं सहन नाही करू शकत, आहे ना. हो आपण असतो तिच्या जागेत, आपण असंच केलं असतं. जाऊ दे आता, झालं ते झालं. तुम्ही कविताला फोन करा ना, कविताला फोन करून बोलून घ्या. का हो, फोन केला तर येईन का, पण ते येईन का म्हणून तर पा खरी तुम्ही येईन तर येईन. ठीक आहे, तिला फोन करून पाहतो मग मी आज. बाई माय बाई, तुम्ही काही तर गप्पेच लढू राहिले का बाई. गप्पेच लढू राहिले का तुम्ही. निरा कामधंदे करा ना, लवकर लवकर स्वयंपाक करा ना. जेवाचा टाईम झाला, मला भूक लागून गेली बाई ना. तुम्ही तर गोष्टीच करू राहिल्या. नाही आता पुरा स्वयंपाक झालेला आहे, भाजी झालेली आहे, वरण भाताचा कुकर लावलेला आहे, फक्त कणिक बी चुरलेली आहे, फक्त पोळ्या टाकायच्या आहे. मी म्हटलं पोळ्या टाकतो आम्ही, गरम गरम सरायला जेवायला देतो. गरम गरम पोळ्या चांगल्या लागतात म्हणून राहू दिलेला आहे. बनवतो ना, तुम्हाला भूक लागली का, देऊ का तुम्हाला वाढून. आता वाढून आणतो 5 मिनिटात, जा तुम्ही. हो मोहिनीला दिलं का जेवायला. पाहुणी नाही रे आपल्या घरची, ध्यान द्या तिचं. कायची आता पाहुणी नसते 2 दिवसाची, ते तर किती दिवसाची इथंच आहे. पाठवून द्या ना बाप्पा आता तिच्या घरी. झालं ना आता किती दिवस होता बाप्पा तिला इथं. झालं आता पाहून पण, आता पाठवून द्या ना तिच्या घरी. का ना, तुला का भारी झाली का, ते भारी झाली तुला. तुला काय करू राहिली ते, काय करू राहिली तुले. तुम्हाला तर बस माई पोरगी आली की विभाग होता, आणि हे आली मा पोरीसारखी आहे ते. राहू द्या तिला. बरं ठीक आहे, आता जा तुम्ही, तुम्हाला जेवायला आणतो मी. ठीक आहे, मला यान जेवायला, आणि बाई बी माझ्यासोबतच जेवण करीन. दोघींना ताट वाढून दे. आणि तुझ्या सासरा आला नाही का अजूक वावरातून. नाही आता आपल्या वावरातलं निंदन चालू आहे ना, तर मामाजीला सकाळीच मी भाकर आणि झुणका बनवून देऊन दिला होता वावरातनी. तर ते म्हणे दुपारी जेवायला नाही म्हणे बाई मी, तर म्हणून ते येणार नाही आहे, वावरातनी काम आहे म्हणे. ठीक आहे, आण मग जेवायला. मी काय म्हणून राहिली, मोहिनीला जेवायला दिलं का. कोणी जेव का नाही जेव, या मोहिनीला द्यायला लागते पहिले जेवायला. आई तर ताट द्यायला लागते बाप्पा बाईले, मॅडमच झालेली आहे घरातली. हो मोहिनी ना, हो बाप्पा तिला तर पहिले जेवायला द्यायला लागते. दिलं तिला जेवायला दिलं, कोणी जेव नाही जेव, मोहिनीला पहिले द्यायला लागते आम्हाला. आमची बॉसच झालेली आहे ते. हे पाय कशी हुबाशकलसारखी बोलते. पाहुणी नाही ते आपल्या घरची, हमेशा राहणार आहे का ते आपल्या घरी. पाहुणे देवासारखे असतात, अतिथी देवो भव. हे माहीत नाही का तुला. हो माहीत आहे ना ताई. आज मी ना माहीत आहे कोणता पिक्चर पाहिला, अतिथी तुम कब जाओगे. आता अजून बोलीन ना, काय तुला बी बोलणे खायचे धंदे येते बाई. पाय कशी बोलू राहिली सविता, पाय कशी बोलू राहिली. इले तर ते मोहिनी आवडतच नाही. किती चांगली पोरगी आहे ते, किती चांगली आहे. दिवसभर करत राहते माय मला आई 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 अशी करत राहते. किती चांगली पोरगी आहे. काय बोलता हो तुम्ही तिले. आता तुम्हाला काही समजत नाही का, काही समजत नाही तुम्हाला. आपल्या घरात काय चालू आहे, काऊन चालू आहे. कविता काऊन घर सोडून गेली, तुम्हाला खरंच काही माहीत नाही आहे का. तुम्ही पुरं असं नाटक करतात, मला काही समजत नाही म्हणून. काय बोलू राहिली हो तू, काय बोलू राहिली. मला काय समजत नाही, काय समजत नाही मला. काय बोलायचा अर्थ काय तुया, काय बोलू राहिली तुम्हाला. सपशेल सांग, सपा सांग मला काय म्हणून राहिली तू. राहू दे, काही आत्याला सांगू नको. आत्याला काही समजेल नाही. आपल्यालाच काहीतरी प्लॅन करायला लागेल ना, तिची असलीयत आहे ना, आत्यासमोर आणायला लागेल. आता सध्या आत्याला काही म्हणू नको, आपण बातमी पाहू मग. बरं ठीक आहे ताई. नाही आता हे दिमागातून थोडी सटकेल आहे. जा तुम्ही, मी आणतो तुम्हाला ताट वाढून. हे काही बोलत राहते पागलसारखे. जा तुम्ही जा. थोडीशी सटकेल आहे हे दिमागातून, माहीत आहे मला, माहीत आहे. ठीक आहे, घेऊन ये मग बाईलेन मला जेवायला आम्ही बसलेला. हो आता गरम गरम पोळ्या टाकतो आम्ही, आणून देतो तुम्हाला. ताई तुम्ही ना काऊन नाही सांगू दिलं मला, काऊन नाही सांगू दिलं. मी ना सांगितलं असतं ना की मोहिनीच्यानंच कविता घर सोडून गेलेली आहे म्हणून. तुला काय वाटते, तू ना जर सांगितलं असतं आत्याला समजलं असतं आहे ना. आपलं ऐकते का ते, काही ऐकते का. आत्याला पूर्ण प्रूफ पुरं सबूत सोबत आपण समोर आत्याच्या जेव्हा ठेवू तेव्हा आत्याला वाटेल. तिला आपण बरोबर थांब ना, मी प्लॅन करतो ना, आणि मग बरोबर आपण आत्याला सांगू. अशी तू तोंडाने बडबड करशील ना, आत्याला काही समजेल नाही. उलटी तुला बोलणार आता, मला माहीत आहे ना. हो ताई, हे तर बरोबर बोलत आहे तुम्ही. चल मी पोळ्या लाटून देतो, तू पोळ्या शक. हो ताई. आता ना लवकरात लवकर मला आहे ना माझ्या प्लॅनला अंजाम द्यावा लागेल, नाही तर मग उशीर होऊन जाईल. आता माझ्या दिमागामध्ये जो प्लॅन आहे ना, तो मला आता सक्सेस करायचा टाईम आलेला आहे. माझ्या मंदामध्ये जो काटा होता, तो काटा तर मी दूर केला. कविताला तुम्ही घराच्या बाहेर काढलं. आता मला काही टेन्शन नाही. आता माझा प्लॅन बरोबर सक्सेस होईल. किती हुशार आहे ना मी. कविता स्वतःला खूप हुशार समजत होती, पण तिला माहिती नाही आहे ती शेर आहे तर मी सव्वा शेर आहे म्हणून. बाई मोहिनी काय विचार करू राहिली बाई, काऊन एकटीच बडबड करू राहिली, काय झालं. काही नाही आई, मी असाच विचार करत होती. दीपक किती दुःखी आहे ना, कविता गेल्यामुळे किती दुःखी आहे ना. कविताने असं नव्हतं करायला पाहिजे दीपकसोबत, असं घर सोडून नव्हतं जायला पाहिजे. दोघं नवरा बायकोच्या मनात तर भांडण होतच असतात. हर नवरा बायकोच्या मनामध्ये भांडण होत असतात. मग काय सर्व बाया आपल्या नवऱ्याला सोडूनच जात असतात का. माय बाई किती चांगली आहे तू, किती चांगली आहे, किती चांगला स्वभाव आहे तुला. किती विचार करतो तू दीपकच्या बाऱ्यात, किती विचार करतो तू. या लग्न ज्याच्या संग बी होईन ना बाई, तो लय खुशनसीब राहीन, लय खुशनसीब राहीन. किती समजदार आहेस तू. आणि एक नाही सुनताय, थोडंसं काय भांडण झालं नवरा बायकोमध्ये तर घर सोडून चालली गेली, आपल्या नवऱ्याला सोडून चालली गेली. कोणती बाई जात असते का आपल्या नवऱ्याला सोडून. हो आता कोणाकोणाला काही समजत नाही तर आपण काय करू शकतो. मी जर असती ना कविताच्या जागी तर मी कधीच दीपकला सोडून गेली नसते. किती चांगला आहे दीपक, किती चांगला स्वभाव आहे, किती चांगला नवरा आहे ना तिचा. हो बाई हो, तू याचसारखी सून पाहिजे होती. हो मला तू याचसारखी सून पाहिजे होती.
मग मला फोन करून घ्या ना. काय म्हटलं बाई, काय म्हणून राहिली? काही नाही आई, मी म्हणत होती तुम्ही किती चांगले आहे, किती विचार करता आपल्या सुनाईच्या बरात, किती चांगला विचार करता, पण तुमच्या सुना तुम्हाला समजूनच घेत नाही, हे म्हणत होते मी. नाही बाई, किती चांगली आहे तू, किती लवकर तुला माझा स्वभाव ओळखला. हां, तुला काही दिवसच झाले घरात नेऊन आणि तुला समजून गेला माझा स्वभाव कसा आहे तर. पण मा सुनाईला नाही समजला माझा स्वभाव. इतक्या वर्षाच्या माझ्यासोबत राहत आहे, पण म्हणतात आमची सासू अशी, आमची सासू तशी. तू किती चांगली आहे बना, किती चांगली आहे. तुझ्यासारख्याच सुना पाहिजे होत्या माझ्या, तुझ्यासारख्या स्वभावाच्या. आई, मला तुमच्यापासून एका गोष्टीची परमिशन घ्यायची होती. सांग ना बाई, काय म्हणून राहिली? तुला काय परमिशन घ्यायला लागते, सांगतो काय म्हणून राहिली. आई, मी काय म्हणत होती, दीपकचं मूड चांगलं नाही आहे, नाराज आहे तो, तर त्याचं मूड चांगलं करायसाठी थोडंसं त्याला मूवी पाहायला घेऊन जाऊ का मी? थोडंसं पिक्चरले जाईन माझ्यासोबत, तर त्याचं मूड चांगलं होऊन जाईन, भुलून जाईन तो कविताच्या बाऱ्यात, तर घेऊन जाऊ का? हो, त्याचंही मूड चांगलं नाही आहे, त्याची बायको ते सोडून गेली तर जा ना, जा दोघंजण पिक्चर पाहायला जा, जाय त्याला घेऊन. पण आई, मी विचारलं होतं दीपकले, पण दीपक नाही म्हणत होता. विचार तू तरी डबल एक बार, त्यानं नाही म्हटलं की मला सांग, मग मी सांगतो त्याला. बरं ठीक आहे, तुम्ही खूप चांगले आहे, खूप चांगले आहे तुम्ही. बरं ठीक आहे, पहिले तू जेवण करून घ्या आणि मग जा तुम्ही दोघंजण पिक्चर पाहिले. काही पैसे गिसे लागले तर सांग मला, मी देतो तुला पैसे. ठीक आहे आई, थँक्यू. हो, थँक्यू. आत्या, जेवण वाढलं तुमचं, या ना जेवाले. चल, आमचे टाटा वाढले, मी नात्या जेवण करून घेतो. चल ना तुम्ही आमच्या संग जेवण करायला, आमच्यासोबतच जेवण घे. नाही, मी दीपकसोबत जेवण करीन ना, दीपकसोबत करीन जेवण. ठीक आहे मग, ठीक आहे. आता कसा काय नाही दीपक माझ्यासोबत मूवी बघायला, आता मी बघतेस. आता त्याला काय, त्याच्या बापाला पण माझ्यासोबत मूवी बघायला यावं लागेल. बाप कसा काही माझ्यासोबत मूवी बघायला? नाही, दीपकलाच घेऊन जाते मूवी बघायला, दीपकलाच घेऊन जाते. मोहिनी, जेवण तू त्या रूममध्ये करशील का तिथं आत्या गीते बसल्या त्याच्यासोबत जेवण करशील? नाही सुप्रिया ताई, मी दीपकसोबत जेवण करीन ना, दीपकसोबत जेवणार मी. मला माहीत आहे हे अशीच नाटक करणार म्हणून मी ना दीपकला पहिलेच जेवायला देऊन दिलं. नाही हो, दीपक तर पहिलेच जेवले. दीपक म्हणे मला भूक लागली म्हणे वहिनी, तर मी ना त्याला पहिलेच जेवायला देऊन दिलं. दीपकचं जेवण झालं अशी आता, मग अशीच जेवले ते. हिनं पहिलेच जेवायला दिलं असेल, हिला माहीत असेल मी म्हणून की मला दीपकसोबत जेवायचं आहे. ह्याही लय चालाक आहे, याचाही पत्ता कट करायला लागते आता घरातून. ठीक आहे ना ताई, काही हरकत नाही. मला माझ्या रूममध्ये आणून द्या जेवायला, मी तर जेवीन. बरं ठीक आहे. स्वतःला मोठी चालाक समजते, मी याच्याहून चालाक मी पहिलेच दीपकला जेवायला देऊन दिलं. कविता गेली तर हे फायदा उचलू राहिली, मी उचलू नाही देणार हिला फायदा. सुप्रिया ताई, तुम्ही माझ्यासोबत कितीही चाल चला, मी तर पहिलेच माझी चाल चाललेली आहे, तुम्हाला तर माहितीही नाही आहे. किती हुशार आहे ना मी. कविता, तू काऊन चालली गेली घर सोडून, काऊन चालली गेली? मला काहीच करमत नाही आहे, काहीच करमत नाही आहे. कविता, कधी येशील तू घरी, कधी येशील? कविता तशी नाही येणार आहे, स्वतःच्या पायांना येईन कविता. मला माहित आहे खूप स्वाभिमानी पोरगी येते, मला माहित आहे. मलाच जा लागेल तिला आणायला. दीपक, काय झालं? काऊन एवढा नाराज आहे तू? काय झालं तुला? अरे मोहिनी, तू काय म्हणून राहिली, काय काम होतं? काही नाही, तू काऊन एवढा नाराज आहे? काय झालं तुला? काही नाही, बस माझं थोडं डोकं दुखू राहिलं. दाबून देऊ का मग तुझं डोकं मी? हेड मसाज करून देऊ का तुला? तुला तर माहित आहे मला खूप चांगली हेड मसाज येते म्हणून. नाही, मी ना गोळी घेतलेली आहे, आता चांगलं वाटेल. काही हेट मसाज नको देऊ मला, काही माझं डोकं नको दाबू. काय काम होतं, काऊन आली होती तू? नाही, मी म्हणत होती आज संडे आहे, तर आज आपण चल ना मूवी बघायला जाऊ ना. मी तुला काल पण म्हटलं होतं, तू मला इग्नोर केलं, नाही म्हटलं मला तू. तर चल ना आता आपण जाऊ ना, आज तर तुला सुट्टी आहे, चल आज आपण मूवी बघून येऊ. नाही, काल बी मी ना तुला नाही म्हटलं, आज बी नाही म्हणत आहे, कारण की माझी मूड नाही आहे, म्हणून मी नाही येत मूवी पाहिले. ते चल ना, तुझं मूड चेंज होऊन जाईल. चल ना मूवी बघून येऊ ना, तुला तर मूवी बघणं खूप पसंत आहे ना. पसंत आहे मला मूवी बघणं, पण आता माझं मूड नाही आहे. माझं मूड असलं तर मला पसंत आहे मूवी बघणं, आता माझं मूड नाही आहे. काऊन मूड नाही आहे तुझ्या? ते एवढे चांगल्यानं तुला म्हणून राहिली की पिक्चर पाहायला चाल म्हणून, तिला नाही कोण म्हणून राहिला तू? नाही कोण म्हणून राहिला? त्या बायको गेली तर पागल झाला का तू? त्या बायकोच्या गममध्ये का देवदास बनतं का? आता देवदास बनतं का तू? नाही आई, पण माझं मूडच नाही आहे, तर मग मी कसं काय जाऊ? नाही, मी नाही जात. अरे देवदास, जाय ना. काय त्या बायकोच्या गममध्ये का पागल होतं का बाप्पा? पागल होतं का? जाय ना. म्हणून राहिली ते पिक्चर पाहिले तर जाय तिच्या संग. ते किती विचार करते तुझ्या बाऱ्यात, आपल्या सराईच्या बाऱ्यात. किती चांगली पोरगी आहे आणि तू तिला नाही म्हणता लगे. जाय ना बाप्पा, जाय ना. राहू द्या आई, राहू द्या. तुम्ही काही म्हणू नका तुम्ही दीपकला. त्याचं मूड नाही आहे तर राहू द्या, नाही येईल तो, जाऊ द्या. पाय किती चांगली पोरगी आहे, किती चांगली आहे. पाय कशी म्हणते बोलू नका म्हणते दीपकले, त्याचं मूड नाही तर राहू द्या म्हणते. ते पाय किती विचार करते तुझ्या बाऱ्यात, माया बाऱ्यात, आपल्या घरातल्या सर्वांच्या बाऱ्यात, आणि तुला तिच्या संग असं बोलतं. जाऊ द्या आई, तुम्ही राहू द्या. तुम्ही बोलू नका, दीपकला नका बोलू. दीपकची काही गलती नाही आहे दीपकची. त्याचं मूड नाही आहे चांगलं. त्याची बायको त्याला सोडून गेली. मला असं वाटलं होतं त्याची बायको सोडून गेली, त्याचं मूड खराब आहे, थोडंसं बाहेर घुमायला जाईन तर त्याचं मूड फ्रेश होऊन जाईल, म्हणून मी त्याला म्हणते. पण तो मला असं म्हणून राहिला. जाऊ द्या, तुम्ही काही बोलू नका त्याला. त्याची काही गलती नाही आहे ह्याच्यामध्ये, माझीच गलती आहे. मी एवढा विचार करते त्याच्या बाऱ्यात, माझीच गलती आहे. पाय रे, किती चांगली पोरगी आहे पाय, आणि तू असं बोलतो तिच्यासोबत. पाय किती चांगली आहे, किती विचार करते त्या बाऱ्यात. बरं ठीक आहे, तू म्हणतो तर मग चाललं जा तू पिक्चर पाहिले. चल मोहिनी, जाऊ मग पिक्चर पाहिले. चल मग तयार होते, चल मग जाऊ आपण मूवी बघायला. चल हो मग मोहिनी, तू तयार, मग जाऊ आपण पिक्चर पाहिले. चल जाय बाई मोहिनी, तयार हो, जा तुम्ही दोघं जण पिक्चर पाहायला जा. हो आई, थँक्यू आई, थँक्यू. हो ठांको आई, ते ठांको नसते, थँक्यू असते. थँक्यू काय बाई, आम्हाला काय ते इंग्लिश आणि फिंग्लिश असंच म्हणतो आम्ही. ठांको म्हटलं तर ठांको. ठीक आहे, मग मी होते तयार. हो जा बाई, हो तयार. पैसे लागले तुम्हाला मागशील, मी देईन पैसे. हो आई.
किती हुशार आहे ना मी कसा प्लॅन केला आणि कसा माझा प्लॅन सक्सेस झाला. मला वाटलंच होतं माझा प्लॅन कधी फेल होऊच नाही शकत. आई बरं मग मी तयार होते. हो बाई हो तू तयार. दीपक तू बी तयार हो. जा दोघं जण पिक्चर पाहिले. कविता तू ना मला किती वेळा म्हटलं चला आपण पिक्चर पाहायला जाऊ तू लेखी बार नेलं नाही मी ना. आता तू गेली तर तू व्हॅल्यू मला समजत आहे. आता तू व्हॅल्यू समजत आहे मला. आता लवकर वापस घरी येऊन जाय कविता. लवकर घरी येऊन जाय. दीपक किती दिवसानं आलो ना आपण दोघं जण मूवी बघायला. मी म्हटलं चला तुझं बी मूड चांगलं नाही आहे. तुझंही मूड चांगलं होऊन जाईल मूवी बघशील तर. तू कशाला चिंता करतो. तुझी बायको गेली तर जाऊ दे ना. तिला तुझी काही चिंता नाही आहे. तुझ्याबद्दल काही प्रेम नाही आहे तर जाऊ दे ना. मी आहे ना तुझी चिंता करायला. मी करते ना तुझी चिंता. बघ ना तू मी तुझी किती चिंता करते. बघ तुझं मूड चांगलं करायसाठी तुला मी मूवी बघायला पण घेऊन आलेली आहे. तू असा नाराज काऊन राहतं. मला बिलकुल चांगलं नाही वाटत तू नाराज राहतं तर. आता किती विचार करशील बायकोचे तू. किती विचार करशील. आता विचार सोड तिचे करणं. तिकीट काउंटर कुठे आहे तर चल ना तिकीट काढू ना मूवीची. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तू. काय उत्तर देऊ मी. काय उत्तर देऊ. मला काहीच समजत नाही आहे. काहीच नाही समजत आहे मला. काय उत्तर देऊ मी त्या प्रश्नाचं. मला काहीच नाही समजत आहे. सर्व काही समजून तू अंजान बनतोस. खूप शहाणा बनतो तू. का ना अचानकच काऊन पिक्चर लिहायचा प्लॅन केला. पहिले सांगितलं नाही काही नाही. तुम्ही तर बाप्पा बस तुमचं तर असंच आहे. एकदम फोन केला की म्हणतात चला ये आपल्याला पिक्चरला जायचं आहे. एकदमच प्लॅन केला तुम्ही ना पिक्चर लिहायचा. अरे हा ना मी ना प्लॅन नव्हता केला. हे लंबा डांडा आहे ना लंबा डांडा यानं प्लॅन केला होता. काऊन चिकू तू ना एकदमच काऊन प्लॅन केला पिक्चर पाहायला याचा. अबो गुड्डी मी ना म्हटलं बा बोर होऊ राहिलं. आज संडे आहे चला कुठंतरी घुमून येऊ. आज कॉलेजला बी सुट्टी आहे सर्व आहे. मी म्हटलं चला घुमून येऊ आपण. वेट अगं ते बघ गं ते गॉगल लावून जे उभे आहे ते जिजाजीच आहे ना. मला पाहण्यामध्ये काही गलती होत आहे का. ते आहेत का नाही आहे जिजाजीच आहेत ना. ते कविताचे हस्बंड आहे ना. काय लेवा कविताचे हस्बंड काय असेल ते एकटे काय येतील पाहिले. कविता तिच्या आईच्या इथं आलेली आहे. मी कालच तर भेटून आली कविताले. अगं नाही ग कवितासोबत नाही आहे. दुसरीच कोणती तरी मुलगी आहे त्यांच्यासोबत. बघ बरं एकदा. काय माय बाई ना हे बी. अई माय बाई हो हे तर जिजाजीच आहे. जिजू आहे तर माय हे कोणासंग आले हो माय मूवी पाहिले. माय हे लंबी चंबी पोरगी कोण आहे माय बाई. छाया पाय हे कोण आहे. हे कविता तर नाही आहे. कविता तर घरी आहे तिच्या आईच्या इथं. हे पोरगी कोण आहे मॉडेलसारखी जिजाजी सोबत. पाय बरं एकदा. ते जिजाजीच आहे ना पाय बरं. अई माय बाई हो हे तर जिजूच आहे. अई माय बाई हो हे तर मॉडेल सारखीच आहे एकदम. माय बाई लंबीच्या लंबी आहे. हिनं तर चिकूचा रेकॉर्ड बी तोडला. चिकूपेक्षा बी लंबी आहे वाटते. ढांडाचा बापा. अगं ते सोड ढांडाचा ढांडा आहे मॉडेल आहे ते सोड. पण आहे ते कोणासंग आणि मूवी पाहायला आले लगे. काय नाव काय. चल बरं आपण विचारू बरं जिजूले. राहू द्या विचारू नका. फक्त पहा कोण आहे काय आहे. आपण गलत बी तर असू शकतो ना. कोणी असेल ना दुसरी. थांबा इथं. दीपक चल ना आपण मूवी बघू ना. काय इथं उभा आहेस तू. काय विचार करू राहिला. आता पण विचार करू राहिला तुझ्या बायकोच्याच बाऱ्यात. चल ना मी आहे नाही तर कशाला आता तिच्या बाऱ्यात विचार करतो. चल आपण मूवी बघू चल. होई माय बाई हो हाती पकडला हो. आणि बायकोच्या बाऱ्यात काय विचार करतो असं कसं बोलू राहिली. माय कोणी दुसरी नाही माय गर्लफ्रेंड आहे वाटते जिजाजीची. जिजाजी धोका देत आहे. कविताले धोका देत आहे माय बाई. हो ग तू बरोबर म्हटली. दोघांमध्ये काही ना काही चालू आहे. दोघांचं चक्कर चालू आहे. नाही तर असं कोणी हात पकडून थोडी ना घेऊन जाते. माय बाई तिच्या बोलण्याच्या टोनहून बी वाटत आहे की ते गर्लफ्रेंड आहे म्हणून. पण बाई कविताचं कसं झालं व माय. कवितासोबत चांगलं नाही झालं. कविताला माहीत आहे का नाही आहे. सांगा लागेन बाई कविताले. आपल्याला सांगाच लागेन. आपली मैत्रीण आहे ते. आपल्याला सांगाच लागेन कविताले. पण मला असं वाटलं नव्हतं जिजाजी असे करतील म्हणून. चेहऱ्यावरून किती शरीफ दिसतात ना. चिकू शरीफ दिखने वाला आदमी हर कोई शरीफ नहीं होता. चुप इथे फिल्मी डायलॉग मारू राहिली. चुप बस. आपसमध्ये भांडण नका करू. इथं कविताच्या जिंदगीचा सवाल आहे. सांगा लागेन कविताला. चला पिक्चर राहू द्या पाहे ना. पहिले कविताला सांगायला चला लवकर. हो बाई चल कविताला सांगू चल.